अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. जय जय राम कृष्ण हरी. हरिपाठ अध्याय 11. हरी उच्चारणी अनंत पापराशी, जातील लयासी क्षणमात्रे. तृण अग्निमेळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी. हरी उच्चारणी मंत्र हा अगाधा, पळे भूतबाधा भेणे यांचे. ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ, न करवे अर्थ उपनिषदा. हरिनामाच्या उच्चाराने अनंत पापांचे ढीग क्षणभरात लयाला जातात. ज्याप्रमाणे वाळलेले गवत आगीला मिळताच आगरूप होऊन जाते, तसे हरिनामाच्या जपाने पापाचे भस्म होऊन साधक हरिरूप होतो. हरिनामाचा उच्चार हा एवढा प्रभावी मंत्र आहे की याच्या भयाने भूतबाधा नाहीशी होते. श्री ज्ञानदेव महाराज म्हणतात, माझा हरी एवढा सामर्थ्यवान आहे की त्याचे सामर्थ्य व स्वरूप उपनिषदांनाही न कळण्यासारखे आहे. भगवंतांच्या नामाचा महिमा अगाध आहे, कारण नाम व नामी एकरूप असल्यामुळे भगवंत जसे षड्गुण ऐश्वर्य संपन्न आहेत, तसेच त्यांचे नामही आहे. कित्येक ठिकाणी तर भक्तांनी भगवंताहून त्यांचे नाम अधिक श्रेष्ठ असल्याचे म्हटले आहे. राम या केवळ नामाने पाषाण समुद्रावर तरल्याचे रामायणात वर्णन आहे. हे जगन्नायका, तुमचे नाम तुमच्यासारखेच श्रेष्ठ आहे. त्यात तुमच्याहून जराही उणेपणा नाही. उलट त्यात हा अधिक गुण आहे की ते कोणाही भक्ता अभक्ताला सहज घेता येण्यासारखे आहे. कविवर्य वामन पंडितही नामसुधेत म्हणतात, न कळता पद अग्निवरी पडे, न करी दाह असे न कधी घडे. अजित नाम वदो भलत्या मिसे, सकल पातक भस्म करीतसे. विस्तवावर चुकून पाय पडला तरी भाजल्याशिवाय राहत नाही. तसे भगवंतांचे नाव कोणत्याही निमित्ताने घेतले गेले तरी ते सर्व पापे नाहीसे करते. म्हणूनच माऊली म्हणतात, हरिनामाच्या उच्चाराने अनंत पापराशी तत्काळ नाहीशा होतात. गवताची जेव्हा अग्नीशी भेट होते, तेव्हा त्या गवताचे स्वतंत्र अस्तित्व उरत नाही, तर त्याचाच अग्नी होतो आणि हे क्षणार्धात होते. त्याचप्रमाणे निष्ठेने नाम घेणाऱ्या साधकाचे स्वतंत्र अस्तित्व नाहीसे होऊन एका क्षणात तो हरिरूप होतो. तो स्वतः तर हरिरूप होतोच, पण सर्व विश्वही त्याच्या दृष्टीने हरिरूप होते. भक्त शिरोमणी प्रल्हादाला भगवान सर्वत्र दिसत. म्हणूनच हिरण्यकशिपूने जेव्हा भगवान सर्वत्र आहे तर या खांबात का दिसत नाही असे प्रल्हादाला विचारून जोराने खांबावर ठोसा मारला. तत्क्षणीच त्या खांबातून प्रचंड गर्जना करीत नृसिंह रूपात भगवान प्रकट झाले. प्रल्हादाच्या भक्तीचा हा प्रभाव होता. अखंड नामस्मरणाने वासनाशय होऊन साधकाची देहबुद्धी विराम पावते व तो भगवद्रूप होतो. ज्ञानाने देहादी नामरूपे सोडून जीवात्म्याचे निर्गुण ब्रह्माशी ऐक्य होते, तर भक्तीने भक्त देहादी नामरूपासह सच्चिदानंद भगवत स्वरूप होतो. नामाने ही किमया घडते असे माऊली सांगतात. श्रीहरीचे नाम हा एक अतिशय सामर्थ्य संपन्न मंत्र आहे. या मंत्राच्या भयाने सर्व भूतबाधा नाहीशी होते. भूतबाधा या शब्दाचे 3 अर्थ होतात. एक नेहमीचा पिशाचबाधा हा अर्थ आहे. भागवतात पिशाचादिकांना विष्णोर्नाम ग्रहण भिरव म्हटले आहे. पिशाचादिक भगवंत नाम श्रवणाने पळून जातात. दुसरा अर्थ पंचभूतात्मक, जे विश्व त्या विश्वात होणाऱ्या आदिभौतिक, आध्यात्मिक आणि आदिदैविक स्वरूपाच्या बाधा म्हणजेच पीडा. या पीडांचा नाशही श्रीहरिनामस्मरणाने होतो. तिसरा महत्त्वाचा अर्थ जन्ममरण चक्रातून मुक्ती. आपल्याला जी दुःखे भोगावी लागतात ती स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर व कारण शरीर यांच्यामुळे. ही शरीरे हे पंचमहाभूतांचे कार्य असल्यामुळे या शरीरांमुळे होणाऱ्या पीडेलाही भूतबाधा म्हणता येते. वासना आहेत तोपर्यंत पापपुण्य आहेत आणि पापपुण्यांचा परिणाम म्हणून ही शरीरे जीवाला धारण करावी लागतात. पण श्रीहरींच्या नामस्मरणाने सर्व पापपुण्ये नाहीशी झाली की पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही.
अर्थात या शरीरांपासून जीवात्मा कायम मुक्त होऊन भगवत स्वरूप होतो. कविवर्य मोरोपंत मंत्र भागवतात म्हणतात, भगवान नामोच्चारे सकलही पापे सवासने जळती, मळती न नामधारक पळती यमदूत विघ्नही टळती. नामस्मरणाने अखंड भगवत प्रेम प्राप्त झाल्यावर भक्तांचा प्रारब्ध भोगही त्यांना सुखदुःखे देऊ शकत नाही. तुकाराम महाराजांनी असाच निर्वाळा दिला आहे. तुका म्हणे नोहे बाधा आणिक कदा भूतांची. श्री ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, माझा श्रीहरी असा समर्थ आहे, त्याची स्वरूपस्थिती अशी अतर्क्य आहे की तिचे वेदांनाही वर्णन करता येत नाही. या नाममहिम्याचे वर्णन करताना माऊली म्हणतात, तत्वमस्यादि वाक्य उपदेशू नामाचा अर्धांशू नाही तेथे. तत्वमसी इत्यादी महावाक्यांच्या विचाराने प्राप्त होणारी स्थिती नामस्मरणाने प्राप्त होणाऱ्या स्थितीच्या अर्ध्या अंशाने सुद्धा नाही. उपनिषदांनी जीव ब्रह्माचे ऐक्य पटवण्याकरता तत्वमसी, अहम ब्रह्मासी, प्रज्ञानम ब्रह्म, ऐमात्मा ब्रह्म अशी 4 महावाक्ये सांगितली आहेत. ज्ञानमार्गात आत्मज्ञानासाठी या महावाक्यांचा उपदेश केला जातो. परंतु हा उपदेश अव्यक्त विषयक असल्याने यामध्ये क्लेश अधिक आहेत. पण श्रीहरीच्या नामाचे अभेद्य कवच घातले असता क्लेश मुळीच होत नाहीत आणि निर्गुण ब्रह्मप्राप्ती सहजासहजी होते. मित्रांनो, आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल. माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.